आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळते। सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत हे आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळते। ज्या पद्धतीने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्यावरती टीका केलेली होती आणि त्यानंतर राज्यभर हे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेला आहे। हर्षवर्धन सपकाळ माफी मागा अशा पद्धतीची मागणी घेऊन हे सगळे लोक आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतं। ताई आज आंदोलन करताय, काय मागणी आहे? काँग्रेसने कायम महिलांना विरोध केलेला आहे, ह्याचा आज पुरावा झालेला आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ज्या पहिल्या महिला आहेत त्यांचा असा अपमान हा कुठल्याही महाराष्ट्रातल्या महिलेला पटलेला नाहीये। काँग्रेसने आणि हर्षवर्धन सपकाळांनी यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांची माफी मागितली पाहिजे आणि असं वक्तव्य किंवा अशी स्टेटमेंट कुठलीही महिला यापुढे देखील महाराष्ट्रात सहन करणार नाही। एकूणच हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण आहेत। अण्णा, संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहेत, आज आपणही आंदोलन करताय, काय मागणी आहे नेमकी? हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्या पक्षाचे सुद्धा स्वर्गीय इंदिरा गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी नेतृत्व केलं आहे। एका महिलेच्या बाबतीत असं वक्तव्य करताना त्यांना ते शोभलं नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागावी। तर एकूणच जे हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून केलं जातोय आणि वेगवेगळे ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकमध्ये आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। एकूणच अशा पद्धतीचे जे बॅनर आहेत ते बॅनर हातात घेऊन हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत, हे सगळेजण ज्या पद्धतीने हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज हे सगळे लोक जमलेले आहेत आणि आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतोय। एकूणच जोरदार घोषणाबाजी जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। हर्षवर्धन सपकाळ माफी मागा अशा पद्धतीची मागणी घेऊन हे सगळे लोक आक्रमक झालेले आहेत। महिला पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। ताई, संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन होत आहे, आज नाशिकमध्ये सुद्धा आंदोलन करताय, काय मागणी असणार आहे? आमची मागणी आहे की हर्षवर्धन सपकाळ जे इंडियन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जे उद्गार अपमानास्पद स्त्री म्हणून एका महिलेचे म्हणजेच आमच्या आदरणीय सुनेत्राबाईंबद्दल काढलेले आहेत, त्यांनी मोठं मन करून त्या मातेची, आमच्या माऊलीची माफी मागावी ही आमची मागणी आहे। आम्ही त्यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो, धिक्कार त्यांच्या शब्दांवर देतो, कारण एका माऊलीला ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा शांत संयमी स्वभाव आहे। आज 40 वर्ष दादांनी जेव्हा राजकारण केलं तेव्हा आदरणीय सुनेत्राबाईंनी पाठीचा कणा बनून दादांच्या उभ्या राहिल्या आणि त्याच्यानंतरच दादा पूर्ण महाराष्ट्रभर काम करू शकले आणि त्या आमच्या माऊलीबद्दल, आमच्या वहिनींबद्दल हे अपशब्द काढलेले आहेत, आम्ही कधीही सहन करणार नाही। मी त्यांचा धिक्कार करते, आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी माफी मागितलीच पाहिजे। हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितलीच पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि या सगळ्या मुद्द्यावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस हे नाशिकमध्ये आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।